नमस्ते निहोंगो. आज आपण चौथा व्याकरणाचा भाग ता तोतान याचा अभ्यास करणार आहोत. ता तोतान याचा अर्थ इतक्यातच काहीतरी होतात, लगेचच दुसरी काही गोष्ट घडणे, होणे. केवळ हे होताच हे झालं. आणि जेव्हा ए ही गोष्ट चालू असते, ए ही क्रिया चालू असते, जेव्हा बी ही क्रिया अचानक घडते, ती बी क्रिया नेहमी अनपेक्षित असते, आपोआप घडलेली असते. ए ही क्रिया चालू असताना बी ही क्रिया घडते, तर बी ही क्रिया नेहमी अनपेक्षित असते, आपोआप घडलेली असते. दुसरी क्रिया ही आपोआपच घडलेली असते, कोणत्याच व्यक्तीने मुद्दामून ती क्रिया केलेली नसते. सेत्सुदोकू बघायचा झाला तर ता फॉर्म ऑफ वर्ब प्लस तोतान, वर्बचा क्रियापदाचा सिंपल ता फॉर्म करायचा पास्ट टेन, जो की आपण केलेला आहे त्याचा अभ्यास. ता फॉर्म प्लस तोतान हा पॅटर्न आहे. उदाहरण बघूया. रेईबून दो वाओ आकेत्ता तोतान नेकोगा तोबी दास्ता. दार जसं उघडलं, दार उघडताच मांजर उडी मारून बाहेर गेली. म्हणजे मांजर जाणार ह्याच्यासाठी आपण दार उघडलं नव्हतं, आपण आपल्या सोयीसाठी दार उघडलं आणि तेवढ्यातच ती पटकन बाहेर गेली. संधी साधून अनपेक्षित होतं, ती गोष्ट आपोआप झालेली होती. ती गोष्ट तिला आपण सांगायला किंवा तिला आपण ढकलायला तिकडे नव्हतो. दुसरं उदाहरण. सुवात्ता तोतान नेमुकू नात्ता. बसताच झोप येऊ लागली. म्हणजे झोप येणं ही खूप अनपेक्षित गोष्ट आहे. टी व्ही बघताना झोप येते, गाडीमध्ये प्रवास करताना झोप येते, कधीही झोप येऊ शकते. तर मी ह्या ठिकाणी बसलोच आणि मला झोप आली. तिसरं उदाहरण. सातोनी देता तोतान आमेगा फुरी हाजमेता. आता आपण जेव्हा बाहेर जातोय तसं बाहेर पडलोच आणि लगेच पाऊस सुरू झाला. वातावरण नव्हतं पावसाचं, मोकळं वातावरण होतं, ऊन होतं, पण जसं मी बाहेर पडलो तसा पाऊस येऊ लागला. तुम्ही पण या व्याकरणाचा अभ्यास करत असाल तर तुमचेही वाक्य कॉमेंटमध्ये लिहा. थँक्यू.